बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राज्य सरकारने परमिट रूमवरील वॅट दुप्पट वाढवलेला आहे। या विरोधात परमिट रूम, बार आणि लाऊंज बार व्यावसायिकांनी आज महाराष्ट्र बंद पुकारलाय। यामुळे राज्यभरातील परमिट रूम, बार आणि लाऊंज बार्स बंद राहतील। बंदला जिल्हा हॉटेल्स रेस्टॉरंट मालक संघटनेचा पाठिंबा आहे। मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे। शहराच्या हवेत कर्करोगाशी संबंधित धूलिकण धोकादायक पातळीवर पोहोचलेले आहेत। मुंबईकरांच्या श्वासावाटे विषारी धूर शरीरात जात असून त्याने कर्करोगाचा धोका वाढलेला आहे। दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात। या प्रवाशांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेने सर्व गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मोठा निर्णय घेतलाय। या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 74,000 प्रवासी कोच आणि 15,000 लोकोमोटिव्ह इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील। लोकल रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी फेस रेकग्निशन प्रणाली बसवण्यात येते। यात पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांवर ही प्रणाली बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झालं असलं तरी मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मात्र ते अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे। भारतीय बनावटीचे कॅमेरे उपलब्ध होत नसल्याने हे काम रखडलेलं आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी कशी खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसं करावं याबाबत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना 1 दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी समन्वय साधण्यात येणार आहे। जगभरातील राजकीय व्यापारी जोखीम कमी झाल्या तर मध्यवर्ती सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात असं अहवालातून समोर आलेलं आहे। जर अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरी यील्ड वाढले तर सोन्याच्या किमतींमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे। दुष्काळ आणि केळीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या उत्पादनात 40% घट झाली आहे। परिणामी खोबरेल तेलाच्या किमतींमध्ये तब्बल 3 पटीने वाढ झालेली आहे। या तेलाचा घाऊक बाजारातील दर प्रति किलो 130 रुपयांवरून 400 रुपयांवर पोहोचलाय। राज्यातील 2री ते 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। राज्य शिक्षण आणि संशोधन प्रशिक्षण परिषदेनं याचं वेळापत्रक जाहीर केलंय। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील मंदावलेली आहे। जळगावात विविध सामाजिक आणि साहित्यिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 18वे बहिणाबाई सोपानदेव खानदेश राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं। या संमेलनामध्ये आमदार सुरेश भोळे आणि खासदार स्मिता वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। संमेलनाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीनं झाली। अतिवृष्टी, शेतजमीन खरवडून जाणे, पिकं पाण्याखाली गेल्यामुळे अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये 17,000 हेक्टरहून जास्त क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालेलं आहे। भंडारा, गोंदिया, पालघर, रायगड आणि गडचिरोलीतील भात रोपांची लागवड देखील रखडली आहे। अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत देशभरात शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्याचं काम सुरू आहे। राज्यात रविवारी अखेर 95,85,501 शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक मिळालाय। शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर आहे। अहमदाबाद हावडा एक्सप्रेसमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या युवकानं विना तिकीट रेल्वेमध्ये चढत आरक्षित डब्यात जागेवरून प्रवाशासोबत वाद घातला। वाद घालत थेट प्रवाशाच्या मानेवर ब्लेडनं वार करून जखमी केलं। या प्रकरणी वर्धा रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला। भंडाऱ्याच्या रामटेक महामार्गावरील भरधाव ट्रॅक्टरचं स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर महामार्गालगत असलेल्या एका चहाच्या टपरीत शिरला। या अपघातात चहा टपरीत उभा असलेल्या एका तरुणासह ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झालाय। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यासाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी सिंदूर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे। महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं हे महारक्तदान पार पडणार आहे। यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सिंदूर महारक्तदान उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे। समाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पंढरपुरात दुग्धाभिषेक घालण्यात आला। अक्कलकोट इथे गायकवाड यांना काळं फासण्यात आलं होतं आणि या घटनेच्या निषेधार्थ गायकवाड यांना दुग्धाभिषेक घालण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गोपीचंद पडळकर आणि संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। खासदार संजय राऊतांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले।
लातूर शहरातील मस्गेनगर भागात रस्त्याच्या भूमिपूजन शुभारंभावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पाहायला मिळाला। हा प्रभाग भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांचा असून कसलीही मंजुरी नसताना ही दिशाभूल असल्याचा आरोप भाजपने केला। तर भाजपला विकास नकोय का असा सवाल काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी विचारला। पुढील महिन्यात बिहारप्रमाणे संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाने सज्जता सुरू केली आहे। महत्त्वाचं म्हणजे यासाठी आधार मान्य असणार आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली। छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं प्रवीण गायकवाड यांचा निषेध करण्यात आला। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळते। शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक असलेला दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी देखील आहे। दरम्यान दीपक काटेसह प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या डोक्यावर शाई टाकून त्यांना धक्काबुक्की केल्याचं बोललं जातंय। माझ्यावरील हल्ल्याला सरकार जबाबदार आहे असं गायकवाड म्हटलंय। दरम्यान हल्ल्यानंतर शरद पवार यांनी देखील फोन करून गायकवाड यांची विचारपूस केली। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्लेखोरांवर कारवाई करत त्यांना अटक करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी केली आहे। हल्लेखोरांना जशास तसं उत्तर द्या असं आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर देखील कारवाई करा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच भाजपनं पेरलेल्या विषाला उपळी फुटली आहे। महाराष्ट्र अराजकाच्या कड्यावर उभा आहे अशी पोस्ट करत संजय राऊत यांनी गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला। प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला। प्रवीण गायकवाड यांच्यावर जी शाईफेक झाली ती सरकारची फूस आहे असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना तात्काळ सुरक्षा द्या अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे। एपीएमसी बाजारपेठ स्थलांतरित होणार अशा बातम्या प्रसारित होत होत्या आणि त्यामुळे व्यापारी, माथाडी कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं होतं। दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता दिली आहे। एपीएमसी बाजारपेठ स्थलांतरित करण्याचा कोणताही विषय नाही असं मुख्यमंत्री म्हटलंय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी गावातील उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना भर रस्त्यात मारहाण झाली होती। या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। घाटकोपरमधील रामबाईनगर येथील उड्डाणपुलाखालील भुरी मार्गात पाण्याची गळती सुरू झाली आहे। पावसामुळे गळती सुरू झाली असून या मार्गाला तळ्याचं स्वरूप आलंय। अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या 2 गावात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये दगडखाण सुरू होती। या दगडखाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गावं उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती। अखेर या संदर्भात उच्च न्यायालयानं दगडखाणीच्या मालकाला परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यानं 190 कोटींचा दंड ठोठावलाय। भिवंडी तालुक्यातील शेलार परिसरातून 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 14 वर्षीय मुलाचा मृतदेह कामवारी नदीमध्ये आढळून आला। सूरज तिवारी असं या मुलाचं नाव असून मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला। दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर मिनी बसला भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली। या अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेले आहेत।